सो बघा, इन द प्रिव्हियस लेक्चर वी डिस्कस्ड अप टू व्हॉट. इन द प्रिव्हियस लेक्चर आपण कुठेपर्यंत डिस्कस केलेलं होतं? ग्रुप 17 पर्यंत डिस्कस केलेलं. आता आपण काय बघणार आहे तर ग्रुप 18. ग्रुप 18 मध्ये आपण बघितलं की इनर गॅसेस कोणाबरोबर जास्त रिॲक्ट होत नाही, कोणाबरोबर रिॲक्ट होत नाही. त्यातल्या त्यात क्रिप्टॉन आणि झेनॉन रिॲक्ट होतो आणि त्यातल्या झेनॉनची रिॲक्शन दाखवतोय आपण. कोणाची रिॲक्शन दाखवतोय? कोणाची रिॲक्शन दाखवतोय? झेनॉन. सो कंपाऊंड्स ऑफ काय आहेत तर झेनॉन. बघा, व्हॉट इज द कोरिलेशन बिटवीन आयोनायझेशन एनर्जी अँड रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट्स. मी तुम्हाला ह्याच्या आधीही सांगितलं की झेनॉनची आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थाल्पी नियरली काय होती? सेम. जर ऑक्सिजन रिॲक्ट करू शकतो तर झेनॉन पण रिॲक्ट करू शकतो. मग झेनॉन जेव्हा रिॲक्ट करणार आहे तो 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स बरोबर रिॲक्ट करणार आहे. कोणते 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आहेत? ऑक्सिजन आणि फ्लोरीन. कोणते 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आहेत? ऑक्सिजन आणि फ्लोरीन. कौन है 2 इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट्स? ऑक्सिजन आणि फ्लोरीन. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है. आता इथं बघा, कंपाउंड्स ऑफ झेनॉन मध्ये we have studied earlier in this chapter that group 18 elements have very high ionization energy. Due to this property they are very unreactive. Each noble gas atom has completely filled valence shell electron, which makes it inert. It will not participate in any reaction. The first ionization enthalpy decreases down the group. Yes or no? Yes. So hence the heavier noble gases like krypton, xenon, radon is radioactive. But krypton, xenon and radon can form a compound due to their low ionization energy. कसं? First true compound of noble gas was made in 1962 by Neil Bartlett and Lohmann. So xenon ला प्लॅटिनम PtF6 बरोबर रिॲक्ट केलं, प्लॅटिनम हेक्साफ्लोराइड बरोबर. तर आपल्याला झेनॉन फ्लोराइड कॅटायन आणि Pt2F11 मायनस एनायन मिळाला. फर्स्ट कंपाऊंड कोणी केला? फर्स्ट कंपाऊंड क्रिएट? नील बर्थलेट आणि लोमॅन. झेनॉनला कशाबरोबर रिॲक्ट केलं? PtF6. कशाबरोबर रिॲक्ट केलं? PtF6. सो PtF6 2 टाइम PtF6 चा F11 होणार मायनस आणि झेनॉन बरोबर एक फ्लोरीन कंबाईन होणार म्हणून XeF प्लस. समजलं? येस ऑर नो? सो ओनली झेनॉन रिॲक्ट्स डायरेक्टली विथ फ्लोरीन. फक्त झेनॉन फ्लोरीन बरोबर डायरेक्टली रिॲक्ट करतो. ऑक्साइड्स जर झेनॉनचे फॉर्म होत असतील तर ते डायरेक्टली ऑक्साइड्स फॉर्म होत नाहीत. पहिला झेनॉन फ्लोराइड्स असतात, त्या झेनॉन फ्लोराइडला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करायचं, मग झेनॉन ऑक्झिफ्लोराइड्स किंवा झेनॉन ऑक्साइड्स फॉर्म होणार आहेत. सो डायरेक्ट कॉम्बिनेशन ऑफ झेनॉन अँड ऑक्सिजन इज नॉट possible. Okay, so only xenon reacts directly with fluorine to form xenon fluorides. To form what? Xenon fluorides. So इथं काय येणार आहे? xenon XeF2, XeF4, XeF6. आता हे XeF2 मध्ये झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते, XeF4 मध्ये झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट +4 असते आणि XeF6 मध्ये झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6 असते. ह्याचं हायब्रिडायझेशन sp3d3 असते आणि जॉमेट्री काय असते तर डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. कशी जॉमेट्री असते? कशी असते जॉमेट्री? ऑक्टाहेड्रल पण हल्लेला ऑक्टाहेड्रल, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. XeF4 मध्ये झेनॉनचं ऑक्सिडेशन स्टेट sp3d2 हायब्रिडायझेशन असते आणि स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री असते. कसली जॉमेट्री असते? स्क्वेअर प्लॅनर. आणि इथं sp3d हायब्रिडायझेशन असते पण लिनियर जॉमेट्री असते. कसली जॉमेट्री असते? लिनियर. लक्षात ठेव. समजते मी काय काय सांगितलं? म्हणजे झेनॉनचे 3च ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहेत, +2, +4 आणि +6. Xenon also forms compound. कोणते compounds form करतो? Xenon also forms compounds with oxygen such as XeO3, XeOF2, XeOF4 आणि XeO2F2. बाळांनो, हे XeO2F2 ऑक्सिडेशन स्टेट +6, हे XeO3 ऑक्सिडेशन +6, हे XeOF2 ऑक्सिडेशन +4, हे XeOF4 ऑक्सिडेशन स्टेट +6. ऑक्सिजनची -2 आणि फ्लोरीनची -1 कन्सिडर करू. ठीक आहे. झेनॉन फ्लोराइड्स.
सो ऍज आय टोल्ड यू की झेनॉन फ्लोराइड्स डायरेक्ट कॉम्बिनेशनच फॉर्म होतात. कशाने फॉर्म होतात? हा, परत इथं रेशो लक्षात ठेवायचं आणि कंडिशन्स लक्षात ठेवायचे. Xenon fluorides are generally prepared by direct reaction of xenon and fluorine with different ratios and conditions at temperature such as कोणते different conditions? Temperature, electric discharge and photochemical reactions. Photochemical reaction light वापरल्यामुळे. कसल्या रिएक्शन मुळे? लाईटचा वापर करून. कारण फ्लोरीन हायली एक्झोथर्मिक इन नेचर आहे. त्याचं बॉन्ड इझिली काय होत असतं तर ब्रेक होत असतं. त्याचं बॉन्ड इझिली ब्रेक होत असतं. सो पहिला बघा, झेनॉन आहे आणि फ्लोरीन रिॲक्ट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सील्ड निकेल ट्यूब 400 डिग्री सेल्सिअस. झेनॉन फ्लोराइड फॉर्म झाला XeF2 डायरेक्ट कॉम्बिनेशन. परत झेनॉन आहे त्याला आपण कशाबरोबर रिॲक्ट करायचं? 2F2 म्हणजे ऍक्च्युली प्रपोर्शन झेनॉनचं आणि फ्लोरीनचं 1:5 घेतलं जातो. काय घेतला जातो? 1:5. परत सील्ड निकेल ट्यूबच असते, 400 डिग्रीच असते. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असते तर 5 to 6. मग आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळतो तर XeF4 झेनॉन टेट्राफ्लोराइड. काय मिळतंय? काय मिळतंय? झेनॉन टेट्राफ्लोराइड. तर परत इथं झेनॉन आहे, परत इथं 2F2 आहे. ह्याचं इलेक्ट्रिक डिस्चार्ज केलं -80 डिग्री सेल्सिअसला. सो इथं काय मिळणार आहे तर XeF4 आहे. परत झेनॉन आहे 3F2 इलेक्ट्रिक डिस्चार्ज केलं लो टेम्परेचरला XeF6. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय तर +4, इथं ऑक्सिडेशन स्टेट काय तर +6. बॅलेन्सिंग लक्षात येते का? परत एकदा सांगते, झेनॉन प्लस फ्लोरीन सील्ड निकेल ट्यूब 400 डिग्री सेल्सिअस XeF2. Xenon plus 2F2 nickel tube 400 degree Celsius 5 to 6 atmosphere XeF4. मग Xenon plus 2F2 electric discharge -80 degree Celsius XeF4. Xenon plus 3F2 electric discharge low temperature XeF6. समझ में आ रहा है? नेक्स्ट आता याचे रिएक्शन. ह्याचं रिएक्शन हायड्रोलायसिसमुळे ऑक्झीफ्लोराइड्स किंवा फक्त झेनॉन फॉर्म होतात. ऑक्झीफ्लोराइड्स किंवा फक्त काय फॉर्म होतात? झेनॉन किंवा डिकम्पोजिशन किंवा फ्लोरिक ऍसिड. टोटली तुम्हाला जे पाहिजे ते. परत मी अनेकदा सांगते, तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट पाहत असायला पाहिजे. बॅलेन्सिंग नंतर अपेक्षा काय आहे की एखाद्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट काय आहे आणि प्रोडक्ट काय आहे हे माहित असायला पाहिजे. सो हायड्रोलायसिस केलं. काय हायड्रोलायसिस केलं? झेनॉन फ्लोराइड अंडरगो हायड्रोलायसिस टू फॉर्म व्हॉट? HF. सो XeF2 आहे, ह्याला वॉटर बरोबर ट्रीट केलं. आता ह्याला वॉटर बरोबर ट्रीट करताना हा 4H+ आणि O2 काय असतं तर मायनस. आता XeF2 4H+ आहे ना, किती H+ आहे? त्याला फ्लोरीन कंबाईन होणार, पण इथं अवेलेबल फ्लोरीन 2 होतं म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलंय तर 2. मग 2 2 चा किती फ्लोरीन झालं? 4. सो 4 हायड्रोजन 4 फ्लोरीन काय झालं तर 4HF. फक्त झेनॉन आणि O2 बाहेर पडणार. काय बाहेर पडणार? O2. लक्षात येते का मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. नेक्स्ट रिएक्शन विथ PF5. दिस इज अन ऍडक्ट प्रोडक्ट. कसला प्रोडक्ट आहे? ऍडक्ट, ऍडिशन प्रोडक्ट. काय नाही दुसरं. XeF2 फॉर्म्स ऍडक्ट ऑन रिएक्शन विथ PF5. झेनॉन फ्लोराइड आहे प्लस फॉस्फरस पेंटाफ्लोराइड आहे, ऍडक्ट प्रोडक्ट XeF2 प्लस डॉट PF5. दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. झेनॉन ट्रायऑक्साइड. झेनॉन ट्रायऑक्साइड्स मी तुम्हाला काय म्हटलं की जेव्हा कधी झेनॉन आहे जरी ऑक्साइड्स फॉर्म करतोय किंवा ऑक्झी ऍसिड्स फॉर्म करतोय तर डायरेक्ट ऑक्सिजन कॉम्बिनेशन होत नाही. सो फ्लोराइड्स ऑफ झेनॉन रिएक्ट विथ वॉटर. फ्लोराइड्स ऑफ झेनॉन XeF4 reacts with water to give what? Oxide. What oxide? Xenon oxide. What oxide? सो इथं परत बॅलेन्सिंग वगैरे सगळं लक्षात ठेवायला लागणार. परत रिएक्शन सगळी बॅलन्स करत बसायला लागणार, त्यापेक्षा पाठ कर. इथं बघा ऍक्च्युली 3H2 आपण घेतो पहिला. काय घेतो आपण पहिला? 3H2, कारण मला किती ऑक्सिजन लागणार आहेत तर 3. बॅलेन्सिंग होत नाही म्हणून 6H2 घेतो. काय झालं बघा, XeO3 आहे ना, 6 2 जा 12 आणि इथं 3 4 जा
12। समझ में आ रहा है? 3 4 जा 12, 12 फ्लोरीन हुआ तो उसको 12 हाइड्रोजन लगने वाले हैं, तो इसलिए 6H2O लिया, तो 6H का यूज हो जाएगा 12H। मग राहिले किती? 3O, 3O तर लिहू शकत, फक्त 3 ऑक्सिजन बाहेर पडले म्हणून लिहू शकत? समजते का मी काय सांगते? फक्त 3 ऑक्सिजन बाहेर पडले म्हणून लिहू शकत नाही, म्हणून काय लिहिलंय 1/2, 1/2 म्हणजे 1.5 O2, म्हणजे याला सिम्प्लिफाय करून अजून लिहिते 3/2 O2, 1.5 ऑक्सिजन बाहेर पडला. किती ऑक्सिजन बाहेर पडला? 1.5. आलं का लक्षात? येस ऑर नो? मला एक माहित असायला पाहिजे की झेनॉन जे फॉर्म होणार आहे XeO3 फॉर्म होणार आहे, आणि त्यामुळे मग राहिलेले 2 झेनॉन इथं घ्यावे लागणार, कारण आपण 3 टाइम्स XeF4 घेतलं, 3 टाइम्स घेतलं, 3 4 जा 12, 12 म्हणजे 6 वॉटर मॉलिक्यूल घ्यायला पाहिजेत, कारण 6 2 जा 12, 6 2 जा 12. मग ठीक आहे, 2 Xe 1 XeO3 प्लस 12 HF आणि 1/2 म्हणजे 3/2 होतो, 1.5 ऑक्सिजन बाहेर पडला. किती ऑक्सिजन बाहेर पडला? 1.5. परत XeF6 घेतलं, काय घेतलं? किती आहेत फ्लोरीन? 6, 3 2 जा 6, म्हणजे समजतंय का? 6 फ्लोरीन आहेत म्हणून 3 H2O घेतले, म्हणजे 6 HF बाहेर पडणार, म्हणजे राहिलेला झेनॉन 3 ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन XeO3. आलं का लक्षात? येस ऑर नो? पण ह्यासाठी तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट माहित असायला पाहिजेत, कोण काय फॉर्म करणार आहे ते. म्हणजे ह्या दोन्ही रिएक्शन मधून तुम्हाला काय दिसतंय की जेव्हा झेनॉन टेट्राफ्लोराइड असू दे किंवा झेनॉन हेक्झॉन फ्लोराइड असू दे, त्याचं वॉटर बरोबर ट्रीटमेंट केलं तर तुम्हाला झेनॉन ट्रायऑक्साइड मिळतं, पहिली गोष्ट. दुसरी HF, काय मिळतं? HF. आणि राहिलेलं मग एका केसमध्ये ऑक्सिजन मिळाला, एक झेनॉन मिळालेला आहे. ठीक आहे. ऑक्झिफ्लोराइड्स ऑफ झेनॉन कोण आहेत? ऑक्झिफ्लोराइड्स ऑफ झेनॉन XeOF2, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट -2, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट -2, म्हणजे ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +2. XeO2F2 ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +6, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +6, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +6 नाही, हे करेक्ट करा. XeOF4 +6 करेक्ट करा तिथं. XeOF4, XeO2F4 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट -8 आली, -8 म्हणजे अजून एक लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर पॉसिबल नाहीये, तेवढे ऑर्बिटल नसतातच, तेवढे ऑर्बिटल त्या एनर्जी लेवलचे नसतात. हा, हे जे तुम्हाला मी सांगितलं त्याबद्दल आहे. XeF2 +2 ऑक्सिडेशन स्टेट, हायब्रिडायझेशन कोणते असते तर sp3d, 3 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर, लिनियर जिओमेट्री. XeF4 स्क्वेअर प्लॅनर हायब्रिडायझेशन कोणते असते तर sp3d2. नेक्स्ट हा XeF6 मध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट sp3d3, एक लोन पेअर डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. XeO3 असेल तर ऑक्सिडेशन स्टेट +6 असते, ट्रायगोनल पिरॅमिडल जिओमेट्री, हायब्रिडायझेशन तर तेच असणार आहे sp3d3. काय असणार आहे? sp3d3 नसणार आहे. 1 मिनिट, एक लोन पेअर, एक बॉन्ड पेअर, एक लोन पेअर, एक बॉन्ड पेअर, एक लोन पेअर, एक बॉन्ड पेअर, 1 2 3 4, sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे. ट्रायगोनल पिरॅमिडल sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे. कसली हायब्रिडायझेशन असणार आहे? sp3. XeOF4 मध्ये 1 2 3 4 5 6, sp3d2. कोणते हायब्रिडायझेशन असणार आहे? sp3d2. मी बॉन्ड्स काउंट केले, सिग्मा बॉन्ड, 1 सिग्मा बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड, 3 सिग्मा बॉन्ड, 4 सिग्मा बॉन्ड, 5 सिग्मा बॉन्ड अँड 1 लोन पेअर, म्हणजे 5 + 1 काय झालं तर 6. मग S 3 पिन आणि किती डी लागणार आहे? 2 डी. वरच्या केसमध्ये 3 सिग्मा बॉन्ड आहेत, 1 2 3 आणि एक लोन पेअर, म्हणून sp3. आलं लक्षात मी काय सांगितलं? येस ऑर नो? प्रिपरेशन मध्ये बघा, partial hydrolysis of xenon fluoride yields different oxyfluorides. XeF4 plus water काय देते तर XeOF2 plus 2HF. XeF6 plus water काय देते तर XeOF4 plus 2HF. परत बघा, झेनॉन किती फ्लोराइड आहे? टेट्राफ्लोराइड आहे, तो XeOF2 देतो आणि किती HF? 2 HF. ठीक आहे. XeF6 आहे वॉटर, परत सेम XeOF4 आणि 2 HF, दोन्ही मधून 2 HF बाहेर पडणार आहे, म्हणून इथं F2 आला आणि इथं F4 आला. आलं लक्षात? येस ऑर नो? इथं 4 फ्लोरीन होत आहे,
तर इथं 2 फ्लोरीन, इथं 2 फ्लोरीन, इथं 6 फ्लोरीन होते, तर इथं 4 फ्लोरीन आणि किती फ्लोरीन? 2 फ्लोरीन. सो रिएक्शन विथ झेनॉन ऑक्सिफ्लोराइड्स, हे रिएक्शन्स बघा. XeOF4 आहे, ह्याला सिलिकॉन डायऑक्साइड बरोबर ट्रीट केलं. बाळांनो, XeO2 इथला एक ऑक्सिजन, XeO2 2 2 जा 4 येते ना, XeO2 आणि F2. Xe हा ऑक्सिजन आणि इकडचा एक ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन. 2 ऑक्सिजन, किती ऑक्सिजन? 2. आणि फ्लोरीन किती आहेत तर 4. सो इथं बघा, हा 4 2 जा काय झाला? 4 2 जा काय झाला? 8. सो इथं 2 टाइम्स XeO2 F2. जरा इथं लक्ष द्या, हे OF4 आहे ना, ह्यातले 2 फ्लोरीन कमी केले. किती फ्लोरीन कमी केले? 2 फ्लोरीन कमी करून 1 ऑक्सिजन ऍड केला. 2 फ्लोरीन कमी करून इथं बघा, XeO2 F2, XeO2 F2. आलं लक्षात? सो हा 2 2 जा काय येणार आहे तर 4. इथं किती आहे? 4 2 जा काय आहे तर 8. सो हा सिलिकॉन जो आहे, ह्या सिलिकॉन बरोबर किती फ्लोरीन लागणार आहे? 4. SiF4. आलं का लक्षात? येस ऑर नो? ठीक. सो इथं काय आहे? XeOF4 आहे. Xe काय आहे तर OF4 प्लस काय आहे तर वॉटर. परत 4 फ्लोरीन आहेत, 2 फ्लोरीन, 1 ऑक्सिजन ऍड करायचं, कारण ऑक्सिडेशन स्टेट चेंज नाही व्हायला पाहिजे. काय चेंज नाही व्हायला पाहिजे? ऑक्सिडेशन स्टेट. मग ठीक आहे, मग इथं 2 फ्लोरीन 2H 2HF. इथं सिलिकॉन होतं, एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय होती? -2. 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे -4, म्हणजे मला इथं फ्लोरीन किती लागणार होते? 4. पण इथं 4 फ्लोरीन, SiF4. इथं परत एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -2, म्हणजे मला फ्लोरीन किती लागणार आहे? 2. HF. जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या पॉसिबल वे मध्ये मी तुम्हाला शिकवते की हे असं असं होत असेल. आलं का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट इथं बघा, व्हॉट आर द मिसिंग टर्म्स? झेनॉन मोनो ऑक्झी काय झालं तर फ्लोराईड. इथं ह्याचं झेनॉन डायऑक्झी फ्लोराईड काय असणार आहे? XeO2 आणि काय असणार आहे तर F2. नेक्स्ट, झेनॉन ट्रायऑक्झी, झेनॉन ट्रायऑक्सी फ्लोराईड. हे बघा, फ्लोराईड सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्यामुळे इथं तुम्ही डायफ्लोराईड लिहिला तरी पण चालतं किंवा फ्लोराईड लिहिलं तरी पण चालते. इथं XeO2 F4. सो इथं काय येणार आहे? झेनॉन टेट्राऑक्झी, सॉरी डायऑक्सी आणि टेट्राफ्लोराईड, डायऑक्सी टेट्राफ्लोराईड, झेनॉन डायऑक्झी टेट्राफ्लोराईड, झेनॉन डायऑक्झी टेट्राफ्लोराईड. ठीक आहे. आता युजेस, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. आतापर्यंत असं बघितलंय की पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये युजेस ऑफ इनर्ट गॅस, कोणतेही इनर्ट गॅसचे युजेस विचारतात आणि जास्त काय नाही. आता हेलियम, निऑन आणि आर्गॉनच आहे. तुम्हाला पहिला खूप सारे होते, आता ते कमी केलेत, सगळे 3च दिलेत. आणि त्याऐवजी कंपाऊंड्स ऑफ काय दिले तर झेनॉन्सचा पॉईंट दिलाय. नवीन पॉईंट आहे कंपाऊंड्स ऑफ झेनॉन तसा बघितला तर. पण तुम्हाला युजेस विचारताना 4च विचारतात, म्हणजे 2 मार्काला विचारतात. 2 मार्काला विचारतात म्हणजे तुम्हाला किती युजेस द्यायचे आहेत? 4. सीईटी साठी सगळं आहे बघा. बोर्ड साठी तुम्हाला कन्सेशन आहे, सीईटी साठी तुम्हाला कधीच कन्सेशन नाहीये. बोर्ड साठी कन्सेशन आहे, सीईटी साठी कन्सेशन. सो नेक्स्ट बघा, मिक्सचर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल ब्रीदिंग ऑफ अस्थमा पेशंट. Mixture of helium and oxygen is used for respiration by sea divers. Now, for filling balloons, a mixture of helium and hydrogen is used. Next, helium is used for producing inert atmosphere required for welding purpose and metallurgy of some metals. Metallurgy of some metals. Metallurgy of some metals. Next, liquid helium is used for production of low temperature required for research.
In low temperature gas thermometer for production of lasers. Used to pressurize fuel tanks of liquid fueled rockets. Used as a shielding gas for arc welding. Next, in a supersonic wind tunnels. कसल्यामध्ये? Supersonic wind tunnels. Helium nucleus is used as a bombarding particle for disintegration of atom. ही reaction sunवर होत असते. Helium atom is used as a bombarding particle for disintegration of atoms. Helium bombard केला तर hydrogen to helium असं disintegration integration होत असतं. Used for magnetic resonance imaging MRI. बॉडी MRI वगैरे ब्रेन MRI वगैरे काढतात त्यामध्ये. निऑन मध्ये in a neon discharge lamp and sign, these signs are visible from the long distance and also in the mist and fog. आहेत ना निऑनचे लाइट्स, निऑन कलर्स. Mixture of neon and helium is used in certain protective electrical devices such as voltage stabilizers and current rectifier. Next, for production of what? Lasers. In fluorescent tubes. कशामध्ये? Fluorescent tubes. Argon. For producing inert atmosphere in welding and steel production. Mixture of 85% of argon and 15% of nitrogen is filled in electric bulb to increase the life of the filament. In filling fluorescent tubes and radio valves. It is mixed with neon to get lights of various color. समजतं इथपर्यंत? कोणता टॉपिक संपला? पी ब्लॉक.